पैठणातून एक महत्त्वाची अपडेट हाती येते। पैठण ते मिरी पर्यंत वाहतूक कोंडी झालेली आहे। मिरी ते पैठण 47 किलोमीटरच्या रांगा लागल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। तर अतिशय धीम्या गतीने सध्या या ठिकाणी हा मोर्चा पुढे वळतोय। मात्र त्या ठिकाणी पैठण ते मिरी या अंतरात वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। अनेक मराठा बांधव हे आपली वाहनं घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। रॅलीचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्याचा फटका वाहतूक सेवेला बसलेला आहे। या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे। मिरी ते पैठण 47 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सध्याची तिथली ही लाईव्ह दृश्य आहेत। पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल आहेत। पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या मार्फत सध्या प्रयत्न केले जात आहेत। मात्र पैठण ते मिरी पर्यंत वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आपण पाहतोय। जरांगेंचा हा दौरा मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, पैठण ते मिरी पर्यंत वाहतूक कोंडी झाल्याचं समजतंय, सध्याचं चित्र काय? एवढं ट्रॅफिक जाम आहे आणि पैठण ते मिरी या दरम्यानच्या 47 किलोमीटर ट्रॅफिक जाम आहे आणि आत्ताची दृश्य ही अशी आहेत। तुम्ही काहीच करू शकत नाही। हे एक छोटंसं म्हणजे आता या ऋतूच्या याच ट्रॅफिकमध्ये एक ॲम्ब्युलन्स पण अडकली होती। जी ॲम्ब्युलन्स काढण्याचा प्रयत्न झाला ती दृश्यही आपण स्क्रीनवरती आपल्या प्रेक्षकांना दाखवू। पण आता मोठ्या संख्येनं म्हणजे मगाशी त्या संयोजकाच्या वरती रस्त्यावरती सध्या आहेत। तुम्ही गुगल किंवा तत्सम ॲपवरती जरी चेक केलं तर तुम्हाला ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम दिसेल। हा आता पैठणकडून शेवगाव मार्गे मिरी असा हा रस्ता जातो। हा रस्ता पूर्ण जाम आहे, पूर्ण। या रस्त्यावरती ही वाहनं मध्येच आणखी वेगवेगळ्या ठिकाणात नाही, जसे आता सिल्लोडकरनं आलेली वाहनं ही पैठणमध्ये आली आणि आत्ताची दृश्य जी ताजी तुम्ही बघत आहात त्या दृश्यातनंच दिसतं आहे की पुढे प्रत्यक्षात शिवनेरीपर्यंत जाईपर्यंत आणखी वाहनांचा हा ताफा जास्त होईल। एक ॲम्ब्युलन्स काढताना सुद्धा मोठी लागली, मोठा प्रयत्न करून या ॲम्ब्युलन्सला उलट्या दिशेनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। आत्ताची ताजी दृश्य तर दाखवत आहेत की एकतर शिवनेरीवरती मुंबईच्या दिशेनं त्यांचा जो प्रवास होणार आहे तोही प्रवास असं वाटत नाही। प्रकारची वाहनं आहेत, खास करून गाव पातळीवरती जी छोटी छोटी वाहनं असतात की जी भाडे तत्वावरती किंवा व्यापारी कारणासाठी वापरली जातात, जशी छोटा हत्ती आहे किंवा बोलेरो गाडी आहे, ह्या प्रवासी वाहतुकीसाठीच्या गाड्या आहेत, त्या सगळ्या गाड्या रस्त्यावरती आहेत आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झालेली आहे प्रत्येक अत्यंत संथ गतीनं। जसं आपण मगाशी सांगितलं, आता हे बघा हे का होतंय तर आता हे मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यासाठी JCB जागोजागी उभे आहेत आणि तिथे लोक JCB वरती त्यांचा सत्कार करतायत। रस्त्याच्या तर हे असे फटाके फोडले जात आहेत आणि सकाळी 10 वाजता आलेल्या महिलांची प्रत्यक्षात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट संध्याकाळी 6:30 वाजता झाली आणि मला आता असं दिसतं आहे यांना भेटण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभेच आहेत, ते थांबलेले आहेत, त्यांची भेट घेत आहेत आणि त्यामुळं मग काय होतं की मोठं गाव किंवा मोठं शहर आलं की ट्रॅफिक जाम होतो आणि त्या ट्रॅफिक जाममुळं मग अत्यंत संथ गतीनं हा सगळाच प्रवास आता शिवनेरीच्या दिशेनं सुरू आहे। मगाशी मनोज जरांगे पाटील हे मी मगाशी त्यांच्याशी बोललो आणि मी त्यांना म्हणालो की शक्य नाहीये, तुम्ही जो काही अति ठरवलेला आहे की एवढ्या विशिष्ट वेळामध्ये जायचं ते शक्य नाहीये। तर आता असं दिसतं आहे ऋतुजा की तो जो काही वेळ आहे त्या वेळेत मोर्चाला असेल किंवा तिथले वाहनधारक असेल त्यांना सुद्धा बसतोय। राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर मोहसिन शेख यांच्याकडे जाणार आहोत। मोहसिन, तुम्ही कोणत्या परिसरात आहात? कारण पैठण ते मिरी पर्यंत वाहतूक कोंडी झाल्याचं समजतंय। आजूबाजूच्या कोणत्या परिसराला याचा फटका सहन करावा लागतोय? मी आपेगाव इथे उभा आहे आणि आपेगाव ते पैठण पूर्णपणे जाम झालेला आहे। म्हणजे गाडी जर काढायची असेल तर तुम्हाला अक्षरशः इथे शेकडो जे आहे तर स्वयंसेवक आहे, पोलीस आहे रस्त्यावर उतरले, मात्र वाहतूक काही सुरळीत होत नाहीये।
प्रचंड वाहतूक या ठिकाणी ठप्प झालेली आहे. कारण जेव्हा जरांगे हे पुढे निघाले त्यांच्या मागे येणारा ताफा जो आहे किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यातून येणारे लोक जे आहे ते अचानकपणे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले की आता जरांगे हे इथून बरेच लांब गेले. मात्र तरीही हा जो जत्था आहे तो काही थांबायला तयार नाहीये. लोक स्वतःच्या खाण्यापिण्याच्या वस्तू सगळ्या गोष्टी सोबत घेऊन आलेले आहे. आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने आतमध्येही लोक बसलेले आहे, वरतीही लोक बसलेले आहे आणि पूर्ण हा पैठण ते आपेगाव हा रस्ता पूर्णपणे जाम झालेला आहे. आमची सुद्धा गाडी ही सगळी या ट्रॅफिकमध्ये जी आहे तर अडकलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जी परिस्थिती पैठणमध्ये आहे तीच परिस्थिती जी आहे तर आपेगावमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात हा जत्था जो आहे तर जरांगे पाटलांच्या सोबत जाताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र आज जे पुण्याला शिवनेरीवर जरांगे पाटील हे पोहोचणार होते ही सगळी वाहतूक आणि ही सगळी परिस्थिती पाहता शक्य नाही आहे. त्यामुळे पहाटे सकाळी जरांगे पाटील हे पुण्याला पोहोचू शकतात असं जे आहे तर आत्ताचं चित्र पाहायला मिळतं. मात्र पैठण ते आपेगाव पूर्ण वाहतूक ठप्प झालेली आहे. अगदी संपूर्ण नियोजनावर याचा आता परिणाम होणार आहे हे मात्र निश्चित आहे. मोहसिन, इतर कोणते पर्यायी मार्ग आहेत ज्या संदर्भात पोलिसांनी नव्यानं काही सूचना काढलेल्या आहेत का? मोहसिन, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? काही लोकांशी बोलण्याचा पण आपण प्रयत्न करूया की हे सगळे जे स्वयंसेवक आहेत ते गाड्या काढण्याचा प्रयत्न. किती वेळापासून तुम्ही ट्रॅफिक काढताय? सकाळपासून आणि तसं रात्रीपासून गाड्या चालू आहेत. पण सकाळी इतका ट्रॅफिक आहे दोन्ही साईडने. पाचवड रोडने हे येणाऱ्या फुल गाड्या आहेत आणि आंबड. आता हे पैठण पूर्ण जाम आहे. किती ट्रॅफिक असेल? किती किलोमीटर? पैठण पासून इकडे पुढे शेवगाव पर्यंत जाम आहे. पुढे पाथडीला सुद्धा जाम आहे. आता फोन आला होता पाथडीतून जाम आहे. हे किती अंतर असेल? साधारण इथून 60 किलोमीटर. 70 किलोमीटर आहे. 70 किलोमीटर जाम आहे. हा जाम पातळी. हे खूप मोठी गोष्ट आहे. 70 किलोमीटर पर्यंत पूर्ण ही ट्रॅफिक जी आहे तर जाम असल्याचा दावा यांचा आहे. मात्र मी आता सध्या आपेगाव येथील प्रमाणाजवळ उभा आहे आणि आपेगाव ते पैठण. अगदी मोहसिन, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तर पैठण ते मिरी पर्यंत वाहतूक कोंडी झालेली आहे आणि याच मध्ये एक अँब्युलन्स सुद्धा फसलेली होती. वाहतूक कोंडीचा फटका प्रचंड सहन करावा लागतोय. मिरी ते पैठण 47 किलोमीटरच्या रांगा लागल्याचं चित्र आपण पाहतोय आणि याच वाहतूक कोंडीचा फटका सहन करावा लागलेला आहे एका अँब्युलन्सला. याच मार्गामध्ये ती फसलेली आहे आणि तिला मार्ग करून देण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. जे मराठा आंदोलक या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत ते सुद्धा वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले असून प्रयत्न करतायत आणि मिरी ते पैठण 47 किलोमीटरच्या रांगा लागल्याचं चित्र आपण पाहतोय.